नमस्कार, मी अतुल, ऑर्थोपेडिक सर्जन, सर्वोदय हॉस्पिटल ब्रह्मपुरी। आज ऑर्थो सिरीजच्या पुढच्या एपिसोडमध्ये म्हणजेच 8व्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतोय। याआधी जो आम्ही व्हिडिओ अपलोड केला होता, जो क्लाव्हिकल फ्रॅक्चर ज्याला आपण कॉलर बोन म्हणतोय, त्याच्यावर जो आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आज आपला व्हिडिओ ओटीवर नसणार आहे, तर एक जो वन ऑफ द मोस्ट कॉमन प्रॉब्लेम आहे जो जनरली बाळांमध्ये दिसून येतो, ज्याला आपण हील पेन किंवा टाचेचे दुखणे म्हणतो, त्याच्यावर आपण थोडक्यात बोलणार आहोत आणि काही फोटोग्राफ्स आणि एक्सरे वरनं आपण थोडक्यात त्याबद्दल माहिती देणार आहोत। तर आज आपण बघणार आहोत की टाचेचे दुखणे म्हणजे काय, ते कशामुळे होऊ शकते आणि त्याच्यावर असलेले उपाय। तर आधी समजून घेऊया टाचेचे दुखणं म्हणजे काय आणि ते कशामुळे होते। तर टाच ज्याला आपण हील म्हणतो, त्या ठिकाणी प्लांटार फेशिया नावाचा एक भाग असतो, जसं की आपण फोटोमध्ये बघू शकता। जनरली या भागावर जर सुजन आहे, ही सुजन वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे येऊ शकते, जसे जर कोणाचं वजन जास्त असेल, हाईट कमी असेल, कुणी जास्त वेळपर्यंत उभं राहून काम करत असेल, किंवा जो बोन आहे, जो प्लांटार फेशिया जवळचा कॅल्केनियम नावाचा बोन आहे, जो पायाचा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे किंवा हड्डी आहे, ज्याला कॅल्केनियम म्हणतात, ज्याच्यावर पूर्ण वजन आपल्या शरीराचा पडतो, त्या भागाची जर वाढ झाली तर त्यामुळे सुद्धा जो प्लांटार फेशिया नावाचा भाग असतो त्याच्यावर सुजन येऊन टाचदुखी, पायदुखी आपल्याला दिसू शकते। तर ही टाचदुखी किंवा ज्याला प्लांटार फेशियाटिस आपण ज्याला म्हणतो, आमच्या लँग्वेजमध्ये ज्याला प्लांटार फेशियाटिस म्हणतात, तर त्याचे सिम्पटम्स काय। तर जर तुम्ही 10 मिनिटं बसून राहिलात आणि उभे झालात तर एकदम टाचेला दुखून येणे, सकाळी उठल्या उठल्या टाचेला खूप दुखून येणे, ह्या सगळ्या गोष्टी त्या प्लांटार फेशियाटिसची सुरुवात असते। तर आता आपण ह्या एक्सरेच्या माध्यमातून समजून घेऊया। एक 40 वर्षाच्या मावशी होत्या, त्यांना जो आपण कॅल्केनियम बोन म्हटलं, जे मार्क केलं आता एक्सरे मध्ये, त्याचा जो भाग वाढला आहे, ज्याला प्लांटार स्पर म्हणतात किंवा साध्या भाषेत वाढलेली हड्डी, ती हड्डी त्या प्लांटार फेशिया नावाच्या भागावर जाऊन चिपकून त्याच्यावर सुजन आणते आणि त्याच्यामुळे ती टाचदुखी माणसाला किंवा बाईला जे पण आहे ती खूप दिवसापर्यंत, ज्याला क्रोनिक प्रॉब्लेम म्हणतो आपण, ती सुरू राहते। याबरोबरच एक प्लांटार फेशियाटिस सोबत हील पेन सोबत अजून एक कॉमन प्रॉब्लेम आहे, ज्याला रेट्रोकॅल्केनियम बर्सायटिस म्हणतात। म्हणजे टाचेच्या मागचा भाग किंवा पायाचा मागचा भाग किंवा अँकलचा मागचा भाग जो असतो, त्याच्यावर सुजन येणे, त्याला दुखणे, उभं राहिल्यानंतर त्याचे दुखणं वाढून येणे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे येतात। तर या एक्सरेद्वारे आपण समजून घेऊया की त्याचं कारण काय आहे। एक्सरेमध्ये जसं मार्क केलं आहे, ही जी मार्क केलेली जी हड्डी आहे, ही कॅल्केनियम बोन पासून वाढलेली मोठी हड्डी आहे, याला आमच्या भाषेत हॅगलिंग डिफॉर्मिटी असं म्हणतात। त्याच्यामुळे जो आजार होतो त्याला रेट्रोकॅल्केनियम बर्सायटिस असं म्हणतात आमच्या भाषेमध्ये किंवा आमच्या लँग्वेजमध्ये। तर ह्या सगळ्यांमुळे जो मागचा स्किन किंवा आपण जे मास किंवा आपण साध्या भाषेत मास म्हणू किंवा स्किन म्हणू, त्याच्यावर सुजन आल्यामुळे तो भाग दुखायला सुरुवात होते। तर याच्यावर आता कुठले कुठले उपाय आहेत। सगळ्यात आधी तर आपण कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट करतो, त्याच्यामध्ये पेशंटला पेन किलर किंवा सुजन कमी व्हायसाठी औषधी देणे, सोबत सकाळ संध्याकाळ थोडा कोमट पाणी करून त्याच्यात मीठ टाकून 5 ते 10 मिनिटं पायाला शेक देणे। त्याच्यानंतर पाय जर कोणी कडक चप्पल वापरत असेल तर त्याला सॉफ्ट सोलची चप्पल वापरायला प्रोत्साहित करणे, किंवा शूज वापरत असेल तर त्याला सॉफ्ट सोल वापरायचा ॲडवाइस देणे। आणि तिसरा प्लांटार फेशिया ज्याला हील मध्ये जो भाग असतो त्याचे स्ट्रेचिंग एक्सरसाइज असतात, तर ह्या एक्सरसाइज सुरू करणे। याच्यावर जर बऱ्यापैकी पेशंटला जर पेन कंट्रोल झाला तर आपण हीच ट्रीटमेंट महिना 2 महिना सुरू ठेवतो। याच्यानंतर जर याच्यामुळे जर कंट्रोल नसेल होत तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स येतात टाचेमुळे। प्रत्येक इंजेक्शनचे आपले एक फायदे आणि साईड इफेक्ट असतात, त्याचे डिटेल्स आपण कधी वेगळ्या व्हिडिओमध्ये ते बनवू की इंजेक्शनचे फायदे आणि नुकसान काय आहेत। आणि तिसरा महत्त्वाचा असतो, जर कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट जर फेल झाली असेल, जर त्याच्यामुळे पेशंटला आराम नसेल होत, तर सर्जिकल मॅनेजमेंट असतो। त्याच्यामध्ये जो वाढलेला भाग असतो, मग तो कॅल्केनियम स्पर किंवा प्लांटार स्पर जो एक्सरेमध्ये आम्ही दाखवला आधी, तो काढून घेणे, किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अजून छोटे छोटे ऑपरेशन्स असतात, याच्यामुळे हा प्रॉब्लेम पूर्णपणे बरा होऊ शकतो। त्याच्यामुळे सगळ्यांना ही विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या टाचेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका। हा प्रॉब्लेम तुम्ही थोड्या दिवसांच्या समजत असाल, पण हा तुमचा आयुष्यभरासाठी क्रोनिक प्रॉब्लेम बनू शकतो। त्याच्यामुळे जर अशी कुठल्याही प्रकारची टाचदुखी असेल तर आपण लगेच एका क्वालिफाईड डॉक्टरांशी संपर्क साधा आणि वेळीच तो उपचार घेऊन रोगापासून मुक्त व्हा। धन्यवाद।